ज्ञानदीप लावू जगी, क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत. लक्ष देऊन ऐका. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा उपदेशपर प्रकरणातला. आपण काळाच्या बाबतीमध्ये कसं सावधान असलं पाहिजे, आपल्या बुद्धीनं क्षणाक्षणाला उद्धरून जाण्याचा विचार कसा केला पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये जाऊन परमार्थाची आवड कशी लावली पाहिजे, याचा सुंदर उपदेश करणारा हा प्रसिद्ध अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12 सव्वा 12 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पुर्यार आहे आपल्या या मांडवगण फराट्याच्या या जुन्या मळ्यामध्ये. गेल्या वर्षी ज्या आबांचं निधन झालं
स्वर्गीय कैलासवासी वैकुंठवासी प्रकाश आबा रावसाहेब भोयटे त्यांना आबा म्हणून प्रसिद्ध होते आणि आबांच्या जाण्याचं दुःख पेलून त्यांचा समस्त हा भोयटे परिवार या ठिकाणी आपल्या वडिलांचं पूजन करताना दिसत आहे। वर्षश्राद्धाचं कीर्तन व्हावं, भजन व्हावं, नामसंकीर्तनाच्या जोरावरती आमच्या आबाला देवाच्या पायाजवळ जागा मिळावी या उद्देशातून समस्त भोयटे परिवारानं या ठिकाणी त्यांच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा माझ्या पदरामध्ये घातलेली आहे। स्वर्गीय प्रकाश आबांना आबा म्हणून ते प्रचलित होते, गावामध्ये त्यांना आबा म्हणून ओळखलं जायचं। स्वर्गीय रावसाहेबांना सांगवी गावचे त्यांचे वडील पोलीस पाटील होते। या पोलीस पाटलांच्या पोटी त्यांच्या दोन भावांचा जन्म झाला। अंकुशराव लवकर निघून गेले, मोठे थोरले बंधू, त्यांच्याही परिवाराचा सांभाळ आबांनी केला आणि त्यांनाही बापाचं प्रेम आबांनी दिलं। म्हणजे महाराष्ट्रातलं असं एक गाव आज पाहायला मिळालं, असा एक परिवार पाहायला मिळाला की जिथं चुलते पुतणे पुतणे म्हणायला तयार नाहीत, भाऊच म्हणायला तयार आहे। एकमेकाच्या विचारानं प्रेरित झालेला हा परिवार आहे। वडील गेल्यानंतर आपल्याला वडिलांसारखं प्रेम देणारी व्यक्ती जगामध्ये मिळत नाही, पण त्या वडिलांसारखंच प्रेम या चुलतारूपी बापानं या परिवाराला दिलं आणि समस्त त्यांचा परिवार आज दुःखी आहेत। माता रडतात, त्यांची मुलं नातवंड रडतात आणि त्या संबंधातून आबांना थोरले बंधू लवकर गेले। त्यानंतर आबा गेल्यानंतर त्यांची बहीण मंगल सदाशिव माचाले ह्या पण लवकर गेल्या। या भावा बहिणीचं दुःख पचतच नाही, बहिणीवर खूप प्रेम होतं त्यांचं आणि बहीण भावाच्या एकमेकाच्या प्रेमावर एक स्वर्गानं किंबहुना काळानं आघात घातला आणि नियतीच्या पुढं कोणाचं चालत नाही। आजारपणामध्ये आबा निघून गेले आणि त्या संबंधातून त्यांची श्रीमती कौशल्या भोयटे पत्नी आहेत, इंदुबाई भोयटे भाऊजाई आहे, सुहास प्रकाश भोयटे त्यांचा मुलगा आहे, उद्योजक आहे, गोळाचा व्यवसाय आहे, किशोर प्रकाश भोयटे मुलगा आहे, हॉटेल व्यवसायामध्ये आहे, बाळासो अंकुश भोयटे पुतणे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि नानासो अंकुश भोयटे पुतणे आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत। नानांच्या आबांच्या नंतर आता ही नानासो सारखी मंडळी या परिवाराला सांभाळताय। सौभाग्यवती रुपाली गणेश फराटी मुलगी आहे, सौभाग्यवती उज्ज्वला तानाजी काळे पुतणी आहे, जयश्री नारायण मचाले सौभाग्यवती पुतणी आहे, सुनंदा मोहन तावरे बहीण आहे, एक भाचा आहे आणि चिरंजीव अक्षय नावाचा त्यांचा जो नातू आहे। त्यांनी या गावामध्ये मेडिकल टाकून गावाचाही आपल्या सेवेतून काहीतरी फायदा व्हावा या हेतून या भोयटे परिवारानं, मचाले परिवारानं त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन समस्त भोयटे परिवार या ठिकाणी त्या प्रकाश आबांची आठवण काढत काढत त्यांच्या आठवणीला उजाळा देत देत कृतज्ञता प्रगट करत करत आबांना देवाच्या पायाजवळ ठेवण्यासाठी मंत्र उच्चार ब्राह्मणोक्त मंत्र पद्धतीने श्राद्ध आणि कीर्तनाचं आयोजन करतोय। त्या संबंधातून आपण सगळेजण एकत्रित आहोत। कीर्तन सेवेला साथीला महाराष्ट्राचे लोकप्रिय 3 रत्न ज्यांची आवाज महाराष्ट्रामध्ये घुमलेली आहेत, आवाजाचा जय जयकार झालेला आहे व कोणत्याही मोठ्या सप्ताहाला, नारळी सप्ताह, अमृत महोत्सवी सप्ताह, रौप्य महोत्सवी सप्ताहाला 2000 टाळकऱ्यामध्ये एकट्या गायकाचा आवाज घुमावा अशी सगळ्याला आवाजानं मंत्रमुग्ध करणारी महाराष्ट्रातील ही संगीत रत्न, गान सम्राट, गाणं कोकिळा ज्यांना म्हटलं जातं अशी सगळी मंडळी आपल्या आबांच्या या कार्यक्रमासाठी आपण बोलवलेली आहेत। आळंदी देवाची वर्ण आमचे ओंकार महाराज जगताप प्रसिद्ध गायक आहेत। आपल्या भागाचं वैभव ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, माझ्या कीर्तनाला ज्यांनी आम्हाला आग्रह केला, एक 6 महिन्यापूर्वीची तारीख माझ्या डायरीमध्ये, सुनील महाराज पवार अगदी या भागाचं भूषण आहे। अतिशय गोड आवाज आणि स्वभाव अतिशय गोड आहे, सगळ्यांना धरून चालणारं व्यक्तिमत्व आहे आणि प्रमाणाच्या चाली, उंच चाली आहेत। तार सप्तकातल्या त्यांच्या प्रमाणाच्या चाली गाजलेल्या आहेत असे आमचे सुनील महाराज पवार यांचं हे पण गायलं आहेत। तर नंतर कैलास महाराज पवार ज्यांचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, गवळणी असतील, प्रमाणं असतील, महाराष्ट्र ज्यांच्या आवाजानं वेडा झालेला आहे, कैलास महाराजांना वंदन। आपण परिसरातील गावातील सगळी फराटे गुरुजी असतील, मांडवगणची सगळी गुणीजन भजनी मंडळी, गावातील टाळकरी मंडळी सगळ्यांना वंदन। ज्येष्ठ मंडळी पेटीवादक अतिशय गोडे त्यांना वंदन। या सगळ्या 3ही रत्नांना मृदंगाची साथ म्हणलं की ऋषिकेश महाराजांची गरज आहे आणि पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे शिकून मोठं नाव, त्यांच्या हातामध्ये लग्गीचा बाजी, स्पष्टता आहे, रियाज आहे आणि उत्तम वाजवणं आहे। श्रीगोंदा, दौंड, नगर या भागामध्ये जिथं जिथं मोठे मोठे कार्यक्रम असतात तिथं अग्रगण्यानं महाराष्ट्र ज्यांचं नाव घेतो असे आमचे ऋषिकेश महाराज फटांगरे, त्यांनाही माझं वंदन। आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला यूट्यूबला आपल्याला पाहता येणारे ज्ञानदीप लावू जगी आमचे सुरेश महाराज गावडे कीर्तनकार आहेत आणि त्यांचं हे यूट्यूब चॅनल प्रसिद्ध आहे, अगदी गाजलेलं चॅनल आहे। 2-3 लाख त्याचे सबस्क्रायबर आहेत, त्यांना फॉलो करा,
त्यांच्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे चांगली कीर्तनं पाहता येते. ज्ञानदीप लावू जगी चांगली चांगल्या महात्म्याची कीर्तनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर आहेत. आपण नक्की कराल अशी अपेक्षा बाळगतो. आमचे सुरेश महाराज गावडे ज्ञानदीप लावू जगीलाही धन्यवाद देतो. विनेकरी भालदार चोपदार आल्यापासून जी जी मंडळी स्वागत करतात त्यांना, आमचे मचाले परिवार धैर्यशील असेल, आमचा संग्राम असेल, या परिवारानं आल्यापासून मी त्यांच्याकडे जाऊन आलो. खूप गोड मुलं आहेत. या सगळ्यांनी स्वागत केलं. आमच्या संगतीत आमचे गणेश महाराज, सिस्टीम मंडप डेकोरेशन, आधी करून बहुतेक भाविक मंडळी, मातृवर्ग पितृवर्ग या कार्यक्रमाच्या संबंधानं सगळे सोयरे पै पाहुणे या ठिकाणी एकत्रित आहेत. आपल्या भागाचे लोकप्रिय कीर्तनकार आमचे गणेश महाराज जगताप, त्यांना माझं वंदन. तदनंतर आमचे पांडुरंग काळे सर या भागात आमच्यावरती खूप प्रेम करतात. फार मैत्री आमची. पांडुरंग काळे सर आलेले आहेत. हरिभक्त परायण गणेश महाराज फराटे गावातलेच आहेत, त्यांनाही माझं वंदन. आधी करून संप्रदायाचा प्रचार गुरुजीचं घेतलं, फराटे गुरुजींचं घेतलं. ते जुने आहेत. त्यांनी भरपूर कीर्तनं मला पहिल्यांदा गावात त्यांनीच आणलं होतं 10 वर्षापूर्वी बरं का. मोटरसायकलवर कीर्तन करायचो मी, तेव्हा मला आणलेलं आहे गुरुजींनी बरं का. जुना काळ होता. आता जरा बरं झालंय सर. अगदी त्या संबंधातून ही जुनी मंडळी आहेत. आपण सगळी भाविक मंडळी, माता माऊल्या सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. साऊंड चांगला आहे. तुमच्या माझ्या कानापर्यंत आवाज येतोय. मस्त लावले त्यांनी. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. महिला मंडळी पुढे पुढे सरक. दोन दिवसापासून थोडी थंडी जास्त सुटलेली, त्याच्यात धुकं पडल्यामुळं गाडीमध्ये एसी लावावी लागते. थंडीची एसी ही एसी, त्यामुळे सर्दी होणारच आहे, त्याला पर्याय नाही. पण तरी सुद्धा अगदी सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बहुसंख्य माता माऊल्या आहेत. सगळ्यांना विनंती करतो, फक्त बोलू नका. येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. मैत्रीण आली की लगेच तिला बोलू नका. बसू द्या तिला, जिथं बसेल तिथं. मित्र आला तरी बसू द्या. तुम्ही जे बसलेत त्यांनी मात्र सर्वांगाचे कान करून जागा देत देत पुढं सरकत सरकत सगळ्यांनी सहकार्य करा. विठाला विठाला विठाला. जन्म आणि मृत्यू ही दोन टोकं प्रत्येकाच्या जीवनात असतात. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं, आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. उपजे ते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोडा ओळसिया गे. जन्म म्हटलं की मृत्यू आहे बरं का, आणि मृत्यू झाला की जन्म आहे. असा व्यक्तीच नाही जगात की तो जन्माला आला आणि मेला नाही. मरावं लागतं. मृत्यू लोकांचा नियम आहे बरं का. जन्म झाला किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित, किंवा पुनरपी जननम पुनरपी मरणम बरं का. शास्त्र सांगतं, वेदांत सांगतो, संत सांगतात, कथा सांगतात. जन्म झाला मृत्यू आटळे. हो, मृत्यू झाला की जन्म आटळे बरं का. म्हणायचंच नाही देहाच्या गावालिया बरं का. हो, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाची माऊलींच्या ओव्यात तुकोबारांची.
दास महाराज अरे वा गायक शाबाश. सगळ्या विषयाला समर्पक प्रमाण दिलं बा. येथे उरो नाही आले अवतार एरती पामर जीव किती. जन्म आणि मृत्यू प्रत्येकाच्या जीवनात घडणारच आहे बरं का. हे आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला गोड प्रमाणे आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. संतांनी आपल्याला याच्यातून जाग केलेले बरं. या जगातली सगळी माणसं गणेश महाराज जाग करतात पण स्वार्थासाठी. आपली बायको आपल्याला लवकर उठवते, लवकर जा म्हणते, तुमची वेळ झाली कामावर जायची, पण स्वार्थासाठी धनासाठी लाभासाठी काहीतरी मिळावं म्हणून जगातली माणसं तुम्हाला जाग करताना दिसतात. कायम ऐका, फक्त संतच असं एक व्यासपीठ आहे, संतच अशी एक आपल्यासाठी जाग करणारी आहेत की त्यांनी आपल्याला जन्म मृत्यूच्या पलीकडे कसं जाता येईल याच्यासाठी जाग केलं महाराज. नाही तर कोणी नाही. जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती. आता जागा रे बाई मोजा एवढे गोड प्रमाण तुम्ही सांगतायत महाराज. आमच्या बहुतेक पाठ आहेत, आम्ही नेहमी कीर्तन ऐकतो, रोज वर्ष श्राद्धाला जातो, पाठ आहे आमच्या. हे जाग व्हा. आम्ही काय झोपलेलो थोडी आहोत, जागीच येत आम्ही काय जागेच येत ना, जागे आहोत. पण जागे बाहेरात निजले, आपण बाहेरून जागे, स्वार्थासाठी जागे, अज्ञानासाठी जागे, हितासाठी कोणी जाग नाही महाराज. स्वहिता कारणी संगती साधू, इथं कोणी जाग नाही. धनासाठी कोणी जाग नाही, कोणत्याच गोष्टीसाठी माणसं जागी नाहीत, फक्त स्वार्थासाठी जागी आहेत. बघा काय काळ आला महाराज. एका कुटुंबामध्ये या प्रकाश आबांच्या जाण्याहून त्यांच्या ते नानासाहेब माझ्या शेजारी मगाशी बसले ना, तर सहज चुलत्याच्या आठवणी सांगता सांगता रडायला लागले महाराज. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. मी आज पहिला परिवार पाहिला हे की बापाच्या आठवणीत पोरं रडताना खूप पाहिली सुनील महाराज, पण आपल्या चुलत्याच्या आठवणीत पुतण्या रडताना पहिल्यांदा पाहिलं बरं का. याचं कारण काय? ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यासाठी जागता, दुसऱ्यासाठी समाजासाठी जगता, एकमेकाच्या विचारानं असा काळ राहिला नाही आता. हो, तुम्ही एखाद्या जिवलग मित्राला पैसे पाठवून बघा, जिवलग मित्राला फोन पेला, तर तुम्हाला फोन करतो, मांडवगणमध्ये आलोय, अर्जंट 2000 रुपये कमी पडलेत, दवाखान्याचं काम आहे, आपल्याला दया येते, आपण लगेच फोन पे काढतो, आपला अकाउंट नंबर लगेच त्याच्यावर टाकून देतो, 2000 रुपये टाकून देतो,
आणि मग तुम्ही त्याला या आठवड्यानं भेटा, तो 2000 परत देत नाही. तर तुम्ही 15 दिवसांनी भेटा, पुन्हा देतोच म्हणतो. 1 महिन्याने भेटले तर तुम्ही तिकून येणार आहे, तो दुसऱ्याच रस्त्यानं जातो. असं व्हायला लागलं का? विश्वास राहिला नाही. अहो, फार वाईट वाटतं ना. जवळची माणसं एकमेकाची राहिली नाही. संतांनी आपल्याला या संसारापायी जागच केलं नाही. संसारात जागच राहू नका म्हटले. ते तुम्हाला होणारच आहे, ते काय घडायचं ते घडणारच आहे संसारात. संतांनी आपल्याला जे जाग केलं ना, ते आपल्याला संतांनी जाग केलं परमार्थाच्या ठिकाणी. उठा जागे मारे आता स्मरण करा चलनी ठेवा चुकवी व्यथा प्रसिद्ध अभंग काकड्यामधला. जेव्हा जेव्हा सकाळी काकड्या म्हणायला सुरुवात होते, पहिला अभंग काकड्याच्या सुरुवातीला येतो. उठा जागी भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्मा. इथं लाड रे गोडा काय? चुकवी व्यथा जन्माच्या. हे राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. साधा बाबू की उपाधी, साधा बाबू की उपाधी, साधा बाबू की उपाधी, रहा गोविंदा. राम राम स्मराधी, 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 राम राम स्मराधी. प्रसिद्ध वासुदेव बरं का. राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा बाबू गिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा, जरी करणे असेल गोड शेवट गा. ज्याला शेवट गोड करायचा, जन्म मृत्यू चुकवायचा, त्यानं मिळालेल्या आयुष्याचं संधीचं सोनं करा. तरावाया पार भवसिंधू, भवसिंधू पार होण्यासाठी प्रयत्न करा. जन्म मृत्यूच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. कुणी केलाय असा प्रयत्न? एखादा उदाहरण सांगा. ऐका ऐका, आपण कसा संधीचा कोळसा केलाय आणि संधीचा सोनं करून कुणी भवसिंधू पार केलाय, दोनही सांगतो. ऐका. आमची महाराज पाठामध्ये सांगायचे कैलास महाराज. म्हटले एक व्यक्ती जुन्या काळामध्ये लाकडं तोडायला जायचं. पूर्वी ज्याचे त्याचे व्यवसाय ठरलेले असायचे. बरं, माळी म्हटलं की फुलं विकणार. बरं, व्यवसाय हे जाती ज्याचे त्याचे ठरलेले असतात. कुंभार म्हटलं की मडके तयार करणार, गाढवाच्या पाठीवर बांधणार. ब्राह्मण म्हटलं की पूजा करणार. नावी म्हटलं की दाढी करणार. ज्याचे त्याचे उद्योग होते. आता कोण कोणता उद्योग करतंय काही राहिलं नाही. काळ बदलून गेला. आणि मग त्या काळात ते लाकूड तोडा लोहार आपला काय करायचा, माझ्याकडे बघा. लाकडं तोडायला अरण्यात जायचा, वनवासात जायचा, अरण्यात जायचा. आणि त्या अरण्यामध्ये गेला की लाकडं तोडायचा आणि त्या लाकडाची मुळी बांधायची. खांद्यावरती ती मुळी घ्यायचा, चालत चालत घरी यायचा. चांगले ते लाकडं वाळवायचा, चुलीमध्ये घालायचा, त्याचे कोळसे तयार करायचा. मांडवगणला, काष्टीला, श्रीगोंद्याला, पलीकडून दौंडला, खाली गेलं तर इकडे शिक्रापूरला, कधी नावऱ्याला. या 10-5 बाजारपेठा मोठ्या मोठ्या तुमच्या भागात आहेत. या बाजारपेठेच्या गावाला जायचा, 2 रुपये किलोनं 3 रुपये किलोनं कोळसे विकायचा. असा तो बिचारा गावातला लोहार एक दिवस लाकडं तोडायला गेला होता. फार लक्ष देऊन ऐका. आणि लाकडं तोडायला ज्या अरण्यात गेला त्याच अरण्यात राज्याचा एक राजा शिकारीला गेला होता. राजानं बाण लावला होता. लक्ष असू द्या, सगळं लक्ष बाणाकडे लागलं होतं. आणि आता व्याध शिकार करायची होती राजाला. राजा बाण लावून बसला होता. राजाचं लक्ष सगळं बाणाकडे होतं. जसं त्या द्रोणाचार्याने विचारलं होतं दुर्योधनाला, दुर्योधना आंब्याच्या झाडाला पोपट बांधलाय आणि पोपटाचा डोळा तुला उडवायचा आहे. हे दुर्योधन, वरती तुला काय काय दिसतं? तर तो दुर्योधन म्हटला, बरं मला झाड दिसतंय, आंब्याची पानं दिसतात, पोपट दिसतोय, पोपटाचा डोळा दिसतोय. धर्मराजाला विचारलं, तुला रे? मला पण झाड दिसतंय,
पोपट दिसतोय, त्याचा डोळा दिसतोय. हो कर्णा तुला रे, जेवढे जेवढे होते सगळ्यांना विचारलं, पांडवाला कौरवाला. त्याच्या सगळ्यात शेवटी अर्जुनाला विचारलं, अर्जुना अरे त्या पोपटाचा डोळा उडवायचा आहे, वरती तुला काय दिसतंय? तर तो अर्जुन म्हटला, मला झाड पान अमकं तमकं काही दिसत नाही, मला फक्त पोपटाचा, बसा या, पोपटाचा डोळा दिसतो. म्हणजे जो क्षत्रिय असतो ना, क्षत्रिय, त्याचं लक्ष फक्त त्या व्याधाकडे असतं. तसा तो राजा, माझ्याकडे लक्ष द्या, बाण लावून बसला होता, सगळं लक्ष त्याचं बाणाकडे लागलं होतं. सगळ्या मांडवगांनी माझ्याकडे बघा, हो फार सुंदर कथा आहे. बाण लागलं होता सगळं व्याधाकडं, आणि नेमकं ओंकार महाराज त्या राजाचा पाय एका विषारी नागावर पडला होता. नागानं मात्र फणा काढला होता. नाग आता राजाच्या पायाला डसणार, चावणार अशा अवस्थेत होता. राजानं बाण लावलेला आहे, इकडं बघा नागानं फणा काढलाय. आता राजाला माहिती नाही माझ्याकडून नागाच्या शेपटीवर पाय पडलाय, इकडं मात्र नागानं फणा काढला. राजा मात्र बाणात व्यस्त आहे. तेवढ्यामध्ये जो लोहार गेलता ना आपल्या गावातलं लाकडं तोडायला, त्या लोहाराचं लक्ष गेलं. आपल्या राज्यातला राजा कोणीतरी शिकार करतोय आणि त्याचं लक्ष बाणाकडे. नजर चुकीने त्याचा पाय नागावर पडलाय, नागानं फणा काढलाय. नाग जर चावला तर राजा मरून जाईल, राज्याचं मोठं नुकसान होईल. त्या लोहारानं धावत धावत खांद्यावरची मुळी टाकून दिली, धावतच गेला, राजाला ढकलून दिलं. विषारी नाग आपल्या हातामध्ये घेतला, नाग फेकून दिला. राजा खाली पडला, नेम चुकला, बाण खाली पडला. राजाने पाहिलं तर कोणी अज्ञात व्यक्तीनं मला लोटलं. का लोटलं तर माझ्या पायाला हा नाग चावणार होता, स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली आणि या कुणीतरी व्यक्तीनं माझा जीव वाचवला. राजाने त्याला विचारलं, का रे कुठं राहतो? तुमच्याच राज्यात राहतो. राज काय काम करतो? लाकडं तोडतो. राज काय करतो या लाकडाचं? लाकडाच्या मोळ्या घरी नेतो, तो जाळतो, त्याचे कोळसे तयार करतो, माझा कोळशाचा उद्योग आहे. अरे एक काम कर म्हटले, आता कोळसे जाळू नको, काही काम करू नको, बस माझ्या रथात. राजा खुश झाला, लक्ष द्या. राजानं त्या रथामध्ये त्याला बसवलं. राजा रथ घेऊन राज्यात आला, हाक मारली प्रधानाला, प्रधान इकडे या, प्रधान इकडे या. राजा बोलून दल आले. काय झालं? काही नाही काही नाही म्हटले. या लोहारानं माझा जीव वाचवला, स्वतःचा जीव मुठीमध्ये धरून विषारी नाग हातामध्ये घेतला आणि माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या विषारी नागाला यानं जवळ घेतलं. हा जर नसता तर आज मेलो असतो, हा जर नसता तर आज वाचलो नसतो. या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग आपल्या राज्यातली देऊन टाका. किती गणेश महाराज? 5 एकर. एका एकरमध्ये 1 कोटीचं चंदन येत. तुम्हाला पुष्पा पिक्चर पाहावा लागेल त्याच्यासाठी, तुम्ही पाहिला असेल. त्याच्यामध्ये चंदनाचा व्यापार दाखवलेला आहे. एका एकरमध्ये माझ्याकडे बघा 1 कोटीचं चंदन होतं, 1 कोटीचं. आणि असे 5 एकर बाग राजानं दान दिली. राजा बोलेन दल आले. राजाच्या मनात आल्यावर काही नसतं. राजा म्हटला, अरे हजर नसतं तर बाग नाही, पैसे नाही, जीवन नाही, याच्यामुळं वाचलो ना, 5 एकर दान देऊन टाका. आणि आता लावलेलं देऊ नका, 2-4 वर्षाची तयार झालेली देऊ नका, जी तोडायला आलेली ती देऊन टाका लगेच. राजाचा आदेश की 7-12 नावार झाला. पांडुरंग सर 7-12 राजांनी नावार केला. गणेश बाबा 5 एकर 5 कोटीची बाग ऋषी महाराज एका क्षणात लोहाराच्या मालकीची झाली. 2 वर्ष निघून गेले आणि 2 वर्ष गेल्यावर राजाला वाटलं, एवढा श्रीमंत मी लोहार केला, 5 एकर चंदनाची बाग दिली, भारीतला बंगला घेतला असेल, भारीतल्या शाळेत पोरं शिकायला गेले असतील, चांगली गाडी. पैसे आल्यावर याच्या पलीकडे माणूस काही करत नाही बरं. पैसे आले तुमच्याकडे, कुणाकडे येऊ द्या, एवढ्याच गोष्टी करू शकतो. गाडी घेऊ शकतो, घर बांधू शकतो, चांगल्या शाळेत पोरं शिकायला टाकू शकतो, भारीतले कपडे घेऊ शकतो. पैसे खाता येत नाही. कोणत्याच भाजीत चुरून ते काही खाता येत नाही. किती श्रीमंत व्हा, याच्या पलीकडे अन्न वस्त्र निवारा, याच्या पलीकडे तुम्ही त्याचा विनियोग करू शकत नाहीत बरं काय का. आणि एवढंच राजाला वाटलं, माझ्याकडे बघा, लक्ष असू द्या, येणाऱ्याला येऊ द्या, तुम्ही माझ्याकडे ध्यान द्या, फार सुंदर आहे, कीर्तन शिकण्यासाठी असतं रे दादांनो, ऐका. आणि मग ते 5 एकर बाग दिली, 5 कोटीची मालमत्ता दिली. म्हणून राजा आनंदाने एक दिवस घोड्यावरून स्वारी करता करता राज्यातून चाललेला होता. तर पूर्वी ज्या झोपडीमध्ये लोहार जेवायचा, तिथंच लोहार जेवताना दिसला. राजाला आश्चर्य वाटलं. राजानं घोड्यातून त्या रथातून उडी मारली, लोहाराच्या घरात गेला. लोहाराला राजा आल्यावर आनंद वाटला. लोहारानं मुजरा केला. राजा घ्या मुजरा. राजा म्हटल्यावर ते मुजरा राहू दे बाजूला, मी तुला गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी 5 एकर चंदनाची बाग दिली होती आणि तू अजून इथंच कसा या झोपडीत? म्हटले, राजा तुमची लय कृपा झाली माझ्यावर. म्हटलं कसं काय? म्हणजे आपली पहिली भेट झालती का? पहिली भेट ऐका बरं, पहिली भेट झालती का आपली? लाकडं तोडायला मी जायचो तिथं,
तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. आणि तुम्ही मला बाग दिल्यापासून आता एवढ्या लांब मी जात नाही, गावातून त्या बागेत जातो, रोज 5-6 लाकडं तोडून आणतो, ते चांगले वाळवतो, चुलीमध्ये घालतो, त्याचा कोळसा तयार करतो आणि मांडवगणलाच 2 रुपये किलोनं विकून टाकतो. अरे वा म्हटलं, किती विकली बाग? 5 एकर विकली म्हटले. आता काही शिल्लक राहिली नाही. सगळी जाळली का म्हटले? हो सगळी जाळली. वा वा वा. किती पैसे आले म्हटले? 3-3.5 हजार रुपयापर्यंत हिशोब आलाय. बरं बरं, वा वा वा, छान 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 म्हटले, चांगलं झालं. वा वा वा. आज जाळायपुरतं लाकूड राहिले का म्हटले? हो आज जाळायचं राहिले म्हटले. एवढं एक काम कर म्हटले, हे लाकूड आहे ना, या समोरच्या व्यापाराकडे घेऊन जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं, हे कितीला घेतो? राजाची आज्ञा म्हणून घेतलं लाकूड आणि गेला बुवा. व्यापाऱ्यानं त्याचा वास घेतला. माझ्याकडे बघा. व्यापाऱ्यानं त्याचा वास घेतला आणि वास घेऊन व्यापारी म्हटला, हे लोहारा, तुझ्याकडे कुठून आलं हे लाकूड? काय झालं म्हटलं? अरे एवढ्याच तुकड्याचे 10,000 रुपये देतो म्हटला, असे अजून असतील तर भरपूर घेऊन ये, भरपूर पैसे देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा 10,000ला आहे, तर असे तुकडे मी 2 वर्षामध्ये त्याचे कोळसे केलेत. ह्या लोहाराचं नाही चाललंय. हे तुम्हाला फार उशिरा कळाल. लोहाराचं नाही चाललं, हे आपलं चाललंय. हे तुमचं माझं चाललंय रे. 5 कोटी रुपयाची चंदनाची बाग वरच्या राजानं दान दिली आपल्याला. ही बाग आहे ना, ही बाग आहे महाराज, ही परत मिळत नाही. नका करू नाश आयुष्याचा. वा वा वा. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाती उपदेशा. आता तरी पुढे हाती उपदेशा. तरी पुढे हाती उपदेशा. आता तरी पुढे हाती उपदेशा. हे नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. अरे 5 कोटी रुपये नाही, मांडवगणकर ऐका, परिसर ऐका, पंचक्रोशी ऐका, श्रीगोंदा, दौंड, प्रत्येक तालुक्यातून आलेल्या सगळ्या भाविकांनी ऐका. 5 कोटी रुपयात या चंदनाच्या बागेतला अट्टम मिळत नाही. अट्टम. कान खराब झाला ना, कान परत मिळत नाही. हाताची शीर खराब झाली ना, परत मिळत नाही. पायाचं बोट खराब झालं ना, परत मिळत नाही. डोळा खराब झाला, पापणी खराब होऊ द्या, तुमची पापणी परत मिळत नाही. महाराज तुमच्या जवळचे सगळे पैसे दिले, मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. किती प्रमाण सांगू महाराज? तुमच्या जवळचा सगळा पैसा दिला, सगळी संपत्ती दिली, सगळी जमीन जरी तुम्ही दिली, 1 मिनिट सुद्धा यमराजा थांबत नाही. एवढी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजानं तुमच्या माझ्या पदरात घातलेली आहे. दारू पिऊन, पुड्या खाऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाची तरी टोपी आपल्या डोक्यात घालून, कुणाच्या तरी टोपी आपल्या डोक्यात घेऊन आपण याचा कोळसाच केलाय. गड्यांनो, कोळसा करू नका रे. कोळसा करण्यासाठी नाही गड्या. एवढ्या ताकदीनं महाराज बोलवता, एवढे गोड प्रमाण ऐकता, काही मजा म्हणून, पैसे जास्त झाले म्हणून नाही रे दादांनो. शिकण्यासाठी असतंय कीर्तन, घरी घेऊन जायचे संतांची प्रमाण, जाग करण्यासाठी हे संतांचं कीर्तन. एवढी सुंदर औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया रे. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. कुणाचं तरी निंदा करण्यात, कुणाचं तरी पाप करण्यात, कुणाच्या वाईटात काळ घालण्यात तुम्ही जन्म घालवलाय. नका गड्या. जन्म कोळसा करण्यासाठी नाही, जन्म संधीचं सोनं करण्यासाठी.
प्रमाणे बरवी हे वेळ सापडली संधी साह्य झाले बुद्धी संचिताची. मिळाले आयुष्य तुमच्या पूर्व पुण्याईनं, तुमच्या मिळालेल्या पुण्याईनं जर जन्म मिळालाय तर संत म्हणतात तो वायाला घालू नका. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा, तुमच्या बुद्धीनं विचार करा आणि विचार करून हा भवसिंधू पार होण्याचा मार्ग निवडा. अभंगाचं क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. जरा जोरात वाजा, जोरात वाजा. हे पुरुष मंडळी थोडं पुढं पुढं सारखं जागाच नाही राहिली माग. हे नियोजकाची संयोजकाची तुम्ही सर थोडं मादा ते साऊंडवाली पुढं 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 सर. अरे तुम्हीच ना, बाहेर गावचे नाही, तुम्हीच चष्म्यावाली तुम्ही सारखं थोडं पुढं 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 सारखं जागा नाही राहायचं. सरकारला बोलावं लागत नाही, फक्त सारखं काय बाहेरच्या गावाला थोडी सांगतो मी तुम्हाला. सारखा पुढे 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 जरा पुरुष मंडळी अशी येऊ दे. महिला मंडळी थोडं थोडं हळूहळू पुढं सरकत राहा. सगळ्यांना जागा पुरेल एवढं काही नाही. सरकत राहा. विठाला विठाला बोलू नका, फक्त ऐका. काय 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 क्षणोक्षणा हाची करावा विचार. संत आपल्याला जाग करतात, वारंवार सांगतात, प्रत्येक अभंगातून सांगतात. जेवढे अभंग लिहिले तेवढ्यातून एकच गोष्ट सांगतात, आपण विचार करा, सारासार विचार करा. उठाउठी खूप अभंग आहेत. क्षणोक्षणा हाची करावा. काय करायचा विचार, काय करायचं महाराज. तरावया पार भवसिंधू. संधीचा कोळसा करू नका मगाशी सारखा, संधीचं सोनं करा. कुणी केलंय महाराज ऐका. आता 22 तारखेला भारत देशामध्ये सगळ्याला आनंद झाला. बोलू नका माय, बोलू नका माय, हो माय, बोलू नका ऐक. आता 22 तारखेला सगळ्या देशाला जगाला आनंद झाला. रामलल्लाचं मंदिर झालं आणि महाराष्ट्रानं देशानं त्याचा आनंद घेतला. प्रत्येक गावात मिरवणूक निघाली. प्रत्येक गाव अयोध्या रूपी झालं होतं. प्रत्येक गावामध्ये दिंडी होती. प्रत्येक गावामध्ये कीर्तन होतं. महाराज लोक मिळत नव्हती, टाळकरी गायक मिळत नव्हती, कारण 22 तारखेला प्रत्येक गावात प्रभू रामचंद्राचा जय जयकार झाला. बुवा श्रीराम जय राम जय जय राम सगळ्यांनी गायल. अवधपुरी के राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सगळ्यांनी भजन केलं. आपल्या गावातल्या राम मंदिरामध्ये, आपल्या गावातल्या हनुमंताच्या मंदिरामध्ये सगळ्यांनी अयोध्याच निर्माण केली होती. 500 वर्षापूर्वीचा एक मोठा चाललेलं ते
राडा निघून गेला आणि देशामध्ये रामलल्ला विराजमान झाले. ऐका, प्रभू रामचंद्राची का गरज आहे आम्हाला? प्रभू रामचंद्राचं रामायण आपल्याला गरजेचं. एक वाक्य माझं ऐका, या देशातल्या प्रत्येक आईला, प्रत्येक बापाला, तरुणाला जर काय शिकलं पाहिजे तर रामायण शिकलं पाहिजे. ज्याला संसार चांगला करायचा ना, ज्याला आपली चूल चांगली सांभाळायची ना, ज्याला घरामध्ये प्रेम ठेवायचं नाही, प्रकाश आबासारखी माणसं एकत्रित ठेवायची नाही, या कुटुंबासारखी, एवढा समाज आज इथं जमलाय. म्हणून सांगतो, रामायणाची फार गरज आहे महाराज. प्रत्येक गोष्ट शिकवणारं जगात रामायण आहे. 10 मिनिटं लक्ष देऊन ऐका, अजिबात बोलू नका गड्या. एवढं बिंबीच्या देठापासून सांगतोय मी, जरा घरी घेऊन जा. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकईनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. 14 बरस राम वनवासी. राघवा जा रे, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. कसा रे मला टाकून गेला राम. वेळ कमी आहे बरं का. रामाविन जीव व्याकुळ होतो, नाही जीवासी आराम. कसा रे मला टाकून गेला राम. पाठ आहे आपल्या, ऐका, बोलू नका. रामाविन मज चैन पडेना, हे रामा रे, हे रामाविन मज, हे रामाविन मज रे, हे रामाविन मज, हे रामाविन मज. किती चाली म्हणता येतील. बागेश्री रागातली ठेवणे बरं काय, पंडित भीमसेन जोशींनी गायलेली आहे. रामाविन मज चैन पडेना, नाही जीवासी आराम. कसा रे मला टाकून गेला राम. अयोध्येचा राम हो बघा माझ्याकडे, हो सोडून गेला. हो रामाचं मंदिर बांधणार, मग राम शिकला पाहिजे ना. रामाची गरज काय, रामायणाची गरज काय? ऐका ऐका, याच्यासाठी सांगतोय. हो या साहेब या. विठाला विठाला विठ्ठल रे राम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नागवडे साहेब जोरात टाळी वाजवा एकदा. आपल्या भागाचं वैभव आहे. वेळात वेळ काढून ही माणसं प्रकाश आबाच्या परिवाराला दुःखामधून सावरण्याची शक्ती देण्यासाठी येत आहेत. आपण सगळीच मातब्बर आहात, एक एकाहुनी बळी आहात. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि आमचे नागवडे साहेब भरपूर वेळेला कीर्तनाला साहेब आलेले आहेत. त्यांच्याबरोबर आलेली सगळी त्यांची मंडळी, कार्यकर्ती मंडळी, त्यांनाही धन्यवाद. ऐका ऐका काय चाललंय. पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला आणि प्रभू रामचंद्र, लखन आणि सीतामाई वनवासात निघून गेले. ऐका, आता पलीकडच्या काठाला जायचं होतं. मध्यंतरी मोठी गंगा होती आणि आता गंगेच्या पलीकडे जायला त्यावेळेला नागवडे साहेबासारख्यांनी पुलं बांधलेली नव्हती. आता पुलं बांधली आपण, विकास झाला, केवढाली पुलं झाली, आता राहिली नाही. त्या काळामध्ये नाव एकच साधन होतं, नावाडी आणि नाव. ते होडी होडी ती असायची पलीकडच्या काठाला जायला. आणि मग आता आपल्याकडे भीमा नदी जवळ आहे, आपल्याला एवढं मोठं धरण आहे, आपण हे पाहतो की नाही. ह्या सगळ्या आपल्याकडून जाणाऱ्या घोड नदी जवळ आहे. याला पूर्वी काय असायचं, नाव असायची. या काठची माणसं पलीकडच्या काठाला नावेनं जायची, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला नावेनं यायची गणेश बाबा. आणि अशी एकच नाव आणि एक नावाडी पलीकडच्या काठाला उभा आहे. राम लक्ष्मण सीतामाई अलीकडच्या काठाला उभे आहेत. जरा माझ्याकडे बघा, कीर्तन जरा लक्ष देऊन ऐका. हो फार सुंदर होईल आणि कळेल तुम्हाला संतांनी आपल्याला कुठं जागं केलंय, कशाच्या ठिकाणी जागं केलंय, कोणता भवसिंधू पार करायला सांगितलंय, कुठं विचार करायला सांगितलंय. नुसतं कीर्तन ऐकू नका, कीर्तन शिकून जा. पलीकडच्या काठाला एक नावाडी उभा आहे, नावेमध्ये बसलेला आहे. इकडून मात्र राम लक्ष्मण सीतामाई वनवास मिळालाय म्हणून अलीकडच्या काठाला आहे. आणि त्या रामप्रभूनं हाक मारली, ए नावाडी, अरे ए नावाडी. तो पलीकडच्या काठचा नावाडी अलीकडच्या काठाला आलेला आहे. 12:15 आपले वाजल्यामुळं माझ्याकडे बघा, प्रभू रामचंद्र त्याला हात जोडतात. कुणाकडून काही मिळवायचं असेल ना तर हात जोडत जा. मोठा सिद्धांत आहे बरं का.
फार मोठा सिद्धांत आहे. स्वयंपाकवाल्याला जाऊन सांगा जबाबदारी एकदा, मागं जाऊन बोलू नका म्हणा, फक्त गपचिप करा. ऐका ऐका काय हो, कुणाकडून काही मिळवाय. नागवडे साहेब फार सोपा उपाय माऊलीनं सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्त्या गवी सरीजे, जगा धाकुटे होईजे तै जवळी क माझी. तुम्हाला देवाला नंबर होण्याची गरज नाही, तुम्हाला माणसाला नंबर होण्याची गरज. माणसाच्या ठिकाणी नंबर व्हा. नंबर झाला भूता तेने कोंडिले अनंता, लहानपण देगा देवा. ऋषी महाराज एकटे वाजवा, एक टाळ वाजवा. लहानपण देगा देवा. ऐका का लहान व्हायचं असतं. वारकरी संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. कोण आहेत? वारकरी संप्रदायाचे कळस तुकाराम महाराज आहेत. पण स्वतःला पायाची वाहन म्हणतात. पायाची वाहन पायी बरी. किती लहानपणे हे. अरे संप्रदायाचा गाथा लिहिला ज्यांनी, जगातले सगळे कीर्तनकार, जग ज्याचा अभ्यास करतय तो गाथा लिहिणारे, विश्व विश्व जिंकलं ज्यांनी, असे तुकोबाराय. स्वतःला म्हणतात पायाची वाहन पायी बरी. इतके लहान स्वतःला समजतात. लहान व्हा गड्या. लहानपण देगा देवा. नुसते अभंग ऐकू नका, घरी घेऊन जा, शिकत जा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ओ मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहान व्हा. तुका म्हणे जाण व्हावे लहाना हुनी लहान. लहानपण स्वीकारा. हात जोडा हात. अरे विश्वाचा मालक, जग ज्याच्या ताब्यात आहे, गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरुत, प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. म्या बोलविल्या बेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. माऊलींच्या ओव्या वाचा, फार सुंदर आहेत. देखवी ऐकवी एक नारायण, चाले हे शरीर कोणाची असते, सगळं पाठ आहे आपल्या. असा विश्वाचा मालक हात जोडतोय. नावाडी, काय रे नाव तुझं? तो नावाडी म्हणतोय माझं नाव केवट आहे. अरे वा, चांगलं नाव आहे बघ राजा. मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, ही माझी पत्नी सीता आहे. आम्हाला प्रारब्धानं वनवास मिळाला आहे, पलीकडच्या काठाला जायचे. आम्ही अयोध्येचे राजकुमार आहोत. आम्हाला तुझ्या नावेची गरज आहे. ऐका बरं, फार गोड आहे. तुझे नाव पाहिजे. प्रभू रामचंद्रानं नावाड्याला नाव मागितली आणि तो केवट म्हटला तुम्हाला नाव पाहिजे वय? म्हटले हो, माझा उद्योगच आहे म्हटले नावेचा. या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो, हेच काम करतो. तुम्हाला नाव पाहिजे माझी, पण मला तुम्हाला नाव द्यायची नाही म्हटलं. नागवडे साहेब पहिला व्यक्ती बघा, देवाला नाही म्हणणारा. इथं देवाचे सूत आले तरी आपण नाही म्हणणार नाही, देवाचा सांगावा आला तरी आपण नाही म्हणणार नाही. पहिला व्यक्ती आहे. शिका शिका जरा. कुणी भवसिंधू पार केलाय, काय कीर्तना शिकलं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे, काय घरी घेऊन गेलं पाहिजे. एवढा चांगला समाज आज प्रकाश आबाला श्रद्धांजली द्यायला आलाय. एवढा गोड कीर्तन ऐकताय तुम्ही. हो, माझ्या सगळ्या भाविकांनी हे घरी घेऊन जा, शिकण्यासाठी हे कीर्तन. हो, तो नावाडी म्हणतोय मला नाव द्यायची नाही. राम प्रभू त्याला म्हणतात तुला माहिती आहे की मी कोण आहे? कोण आहे? अयोध्येचा राजा आहे मी. तुझ्यासारख्या 1000 नावाडी एका मिनिटात बोलू शकतो, तुझ्यासारख्या नावा रांगेला लावू शकतो, आणि मला नाही म्हणतोस? तो केवट म्हटलं मग मी कुठं नाही म्हणतो, तयार करा ना तुम्ही नाव, तुमची नावाडी बोलवा, माझी नाव मला द्यायची नाही, एवढंच माझं मत आहे. राम प्रभू त्याला पुन्हा म्हणतात अरे एका पायावरती लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून, गावागावात सप्ताह चालला मी जावं म्हणून, रोज काही काही लोक रामकृष्ण हरी म्हणतात मी जावं म्हणून, पंक्ती घालतात मी जावं म्हणून. अजून मी स्वप्नात नाही 1 किलोचे टाळ छटाकावर आले तरी अजून मी त्यांना पाहायला भेटलो नाही, आणि मी तुझ्या दारात आलोय आणि मला म्हणतो नाही. तो केवट म्हणतो मग मी कुठं, तुम्हीच आलात ना, मी थोडी माझी नाव घेऊन आलोय तुमच्याकडं, मला नाव द्यायची नाही. माझा प्रश्न एवढाच आहे, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात. काय म्हणतोय केवट नागवडे साहेब? मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात, मला नाव द्यायची नाही, माझ्याकडे बघा. केवट काही ऐकत नाही.
रामप्रभू त्याला म्हणतात, तुला नाव द्यायला हरकत काय, कशामुळे द्यायची नाही नाव तुला, एवढा का नाराजीस आमच्यावर, काय झालं नाव न द्यायला. हो, तो केवट म्हणतोय, प्रभू नाव द्यायला काही हरकत नाही म्हटले, पण काय झालं, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जानकी मातेच्या स्वयंवराला चालले होते, तर जाता जाता माझ्या आईनं माझ्या कानावर असं सांगितलं मला की ज्या रस्त्यानं तुम्ही चालले होते त्या रस्त्यानं जाता जाता तुमचा एक पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो, मागच्याच महिन्यात. शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली, किंवा शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाने. बसा बसा. पदी लागता दिव्य हो निघेली. काय काय काय, तुमचा पाय लागला माझ्याकडे बघा आणि दगडाची बाई झाली. तुमच्या पायानं जर दगडाची बाई झाली, तुमच्या पायानं, तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची. त्या दगडाला तरी तुमचा एकच पाय लागला होता, इथं माझ्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार आहेत. जर एका पायानं त्या दगडाची बाई झाली तर माझी नाव, आणि तिला जर तुमचे दोन्ही पाय लागले आणि तिची दुसरी पायी तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे. तिनंच माझं जीवन अर्ध कामातून गेलंय आणि आता तुमची दुसरी तयार झाली, कुठून सांभाळू, नावं निघून जाईल, कुठून व्यवसाय करू. रामप्रभू म्हटले असं कुठं होत झालं ना. म्हटले मग आता काय करावं लागेल. एक तुम्हाला माहिती नाही म्हटले प्रभू, तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, मग तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचे पाय मातीच्या वेगळे धुवून काढेल, मग तुमचे पाय माझ्या नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले 12:30 वाजायला लागलेत, वेळ कमी आहे. त्यानं ती काठवट आणली. काठवट, आता काठवट ही जुन्या काळात या मासवड्या करणाऱ्या, तुमच्या भागात मासवडी असते ना, मासवडी करतात ना, प्रसिद्धच आहे तुमच्या भागात. इकडं मासवडी आपण करतो की नाही. या माझ्या MH 90, 85, MH 75 या ज्या जुन्या उभं कुंकू लावणाऱ्या, दोघांवर पदर घेणाऱ्या, आताच्या 16, 17, 18चं काम नाही ते, पण जे जुने जे आहेत या जुन्या म्हाताऱ्यांकडे काठवट असायची. आता गुगलवर म्हणायचं काठवट असं, तर ते राहिलं नाही. गुगलवर जातं असं ते म्हणलं तर आता चित्रात येईल, ते आता राहिलं नाही. पूर्वीच्या काळात पांडुरंग काळे सर तुमच्या घरी मी आलो तर मग ती भाकरी करतो आपण, बरोबर साहेब, मग भाकरी करायला काठवट असायची आणि काठवट आणली म्हणे माझ्याकडे. बघा फार सुंदर कथा आहे महाराज, कीर्तन सफल होईल, माझा प्रवास सुखाचा होईल आणि प्रकाश आबा देवाच्या पायापर्यंत जातील. एवढं गोड जर कीर्तन येतं घरी घेऊन जा. आणि ती काठवट आणली कैलास महाराज, ओंकार बाबा, सुनील बाबा, ऋषी महाराज, आणि ती काठवट अशी खाली मांडली माझ्याकडे. बघा प्रभू रामचंद्राचा उजवा पाय त्याच्यात मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको चरवी भरून घेऊन आली. काय तिचं भाग्य, अहो भाग्यम, अहो आश्चर्यम. पाणी वाचायला लागली. केवटानं तो उजवा पाय धुवून काढला प्रभूचा. उजवा पाय खाली गेला. माझ्याकडे बघा येणारे येऊ द्या. डावा पाय असा पात्रात गेला. पुन्हा एकदा पाणी सुरू झालं. इकडचा पाय धुवून झाला आणि दोन्ही पाय धुवून झाले की तो केवट रामप्रभू नावेकडे निघाली. तो म्हटला हो तिकडं कुठं निघाले, ते उजवा गेला ना खाली, लागली माती, मांडा. उजवा पात्रात आला, डावा खाली जायचा, डावा पात्रात आला, उजवा खाली जायचा. एक पाय मातीनं भरायचाच, एक पाय आता धुतला की एक पाय भरायचा. प्रभू रामचंद्राचे त्याने असे अर्धा तास पाय धुतले गणेश महाराज. अर्धा तास बायकोला धुवायला लावले, पोरांना धुवायला लावले, मित्राला धुवायला लावले, भावकीला धुवायला लागले. पाव सगळ्याकून धुवून घेतले. एकही व्यक्ती गल्लीतला ठेवला नाही, एकट्यानं नाही धुतले. सगळ्या अख्ख्या जुन्या माळ्याला, इथं भोयटे वस्ती काय माचली वस्ती काय, सगळ्याला बोलवलं, सगळ्याकून पाय धुवून घेतले. ऐका, आणि सगळ्याचे पाय धुवून झाल्यावर आता रामचंद्र त्याला म्हटलं, केवट एक पाय खाली जाणारे रे, एक पाय मातीत जाणारे, आता कसं करायचं. तो म्हटलं मग प्रभू आपली बोलीच तशी आहे, तुमच्या पायाची माती जर माझ्या नावेला लागली तर माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटले मग आता एक काम करा, म्हटले एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा. बघा बघा, एका पायावर रामचंद्र प्रभूला केवटानं उभं केलं. आता एका पायावर माणूस जास्त उभा राहू शकत नाही. मी आपला असा हलायला लागलो म्हणून जमलंय माझं, बरं का. ऐका, एका पायावर आता ज्याला दिलाय तो कसा उभा राहील, बरं का. आता माझाच तोल चाललाय, मी समजा असा माईक धरला, माईक, तर 1-2 मिनटं मला उभं राहता येईल. तसा प्रभू रामचंद्राचा माझ्याकडे बघा एका पायावर उभं राहिल्यामुळं तोल गेल्या. लक्ष द्या बरं. आणि धरण्यासाठीचा सहारा आसरा म्हणून प्रभू रामचंद्रानं केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून
सगळेजण आपण प्रयत्न करतोय. मी रोज 1000 किलोमीटर फिरतोय, तुम्ही रोज गाता, रोज कुणी प्रयत्न करतोय, कुणी दिंडीत जातंय, कुणी वागेश्वराचा विश्वस्त आहे बाबासारखं, कुणी प्रयत्न करतोय, कुणी दिंडीत जातंय, कुणी भजन करतंय, कुणी पंक्ती घालतंय, कुणाचं काय, कुणाचं कुणी चटाय उचलतंय. काय महाराज, फक्त देवाचा आशीर्वाद मिळावा. पण अजून काही मिळाला नाही. प्रभू रामचंद्राचा डोक्यावर आशीर्वादही घेतला केवटानं माझ्याकडे बघा, आणि पायही धुवून घेतले, आशीर्वादही घेतला. रामचंद्राला नावेत बसवलं. आपल्या बरोबर 12 वाजले, नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि केवट जोरात हसायला लागला. तर हसणाऱ्या केवटाला प्रभू रामचंद्रानं विचारलं, का रे केवट, आमच्या अंगावर वरकल आली म्हणून हसतो की काय, आमचं राज्य गेलं म्हणून हसतो की काय, आमची चेष्टा करतो की काय? नाही म्हटले, प्रभू तुमची कशी चेष्टा करावी, तुम्हाला कसं हसावं. म्हटले, मग कशाला हसतो? तुम्हाला फसवलं म्हटलं मी. प्रभू काय फसवलं आम्हाला? कोण फसवेलं आम्हाला? असंच म्हटले, फसवलं प्रभू. तुम्ही काय फसवलं? कशाचा दगड म्हटले, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय हो म्हटलं. म्हणले इंद्रानं अस्तुवान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीनं त्यांच्या पत्नीला श्राप दिला होता, अहिल्या तू दगड होशी. तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटले, मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना पाय धुवायला लावले, गल्लीला पाय धुवायला लावले, एका पायावर उभं केलं, आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर घरी घेऊन जा मांडवगणकर. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाज्यात नाव मागायला आले, तुम्ही विश्वाचे मालक, नावा तयार करणारे, नावारी तयार करणारा विश्वाचा मालक माझ्या दरवाज्यात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती. प्रभुजी नाम किनारे प्रभुजी नाम किनारे प्रभुजी नाम किनारे प्रभुजी नाम किनारे नदियाँ गैरी नाव पुरानी, नदियाँ गैरी नाव पुरानी, वाह प्रभू, ज्याची वाट लोक पाहतात तो माझ्या दरवाज्यात आला, मला नाव मागायला लागला. मग मी संधीचं सोनं केलं. मला माहिती होतं प्रभू, असे तुम्ही मला कधी पाय धुवून देणार नाही, असे कधी तुमचे हात माझ्या डोक्यावरती पडणार नाही, म्हणून मी तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून काढले आणि फसून तुमचं भजन करून तुमचा आशीर्वाद घेतला. हो, तुम्ही माझ्या दरवाजात आलात ही माझी संधी आहे, पण तुमचे पाय धुणं हे माझं संधीचं सोनं आहे. असं करा तरावया पाय, क्षणाचे करावा विचार, क्षणाचे करावा विचार, क्षणाचे करावा विचार, क्षणाचे करावा क्षणाचे करावा विचार, क्षणाचे
नाशिवंत देह जाणार वेगळे नाशिवंत देह जाणार वेगळे नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार वा सुनील महाराज की जय हो. अभंगाच्या पहिल्या चरणात आपल्याला ती गोष्ट शिकवतात संत, याचं संधीचं सोनं करा, संधीचा कोळसा करू नका, मिळालेल्या संध्या कधी दौडत जाऊ नका. बालपण नावाची संधी आहे तर संस्कार देत जा, तरुणपण नावाची संधी आहे त्याग करत जा, म्हातारपण नावाची संधी आहे तर भजन करत जा. बालपणामध्ये संस्कार दिले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करणारी गावं आहेत. गावागावात शिवजयंती आहे, महाराष्ट्रात शिवजयंती आहे. हो, प्रत्येक गावाला शिवजयंतीचा सण होतोय. आता दिवाळीसारखी शिवजयंती साजरी होते महाराष्ट्रात. परराज्यात परदेशात शिवाजी महाराजांचे पुतळे लागलेत. पण शिवाजी महाराजांचा बिल्ला आपण लावतो, शिवाजी महाराजांना आपण गळ्यात ठेवतो, शिवाजी महाराजांची शर्ट आपण घालतो. पण शिवाजी महाराजांना बालपणात जागी करणारी जिजाऊ कधी विसरू नका. जिजाऊनं जाग केलंय ते बघ, तो बघ, तो तानाजी पाहिजे, तो बघ, ती मुघलशाही पळाली पाहिजे. हे शिवबा, उद्या रात्रीपर्यंत मला पुरंदर मिळाला पाहिजे, उद्या सकाळपर्यंत मला पलीकडचा गड आपल्या महाराष्ट्रात आला पाहिजे. हो, कारण तिनं ते घाव सहन केले होते, तिनं ती आया बहिणीची लुटलेली आबरू पाहिली होते. हो, एक आई स्वतंत्र राष्ट्र, स्वतःचा ध्वज, स्वतःचा हत्ती, स्वतःचा सिंहासन मागते. लेकरू लेकराला मागते, मला तानाजीची फौज मिळाली पाहिजे. बघ शिवबा, तो पलीकडचा तो राजगड आपला असला पाहिजे. महाराष्ट्राचं स्वतःचा ध्वज, स्वतःचा हत्ती, स्वतःचा मंत्र असला पाहिजे. एक आई पाळण्यामध्ये जाग करते बघा लेकराला. बालपणामध्ये लेकराला जाग करा. तरुणपणात लेकरं जागी होत नाहीत बरं का, बालपणातच होतात. पुन्हा माझं जरा घरी घेऊन जा, एवढी सुज्ञ मंडळी तुम्ही इथं आहात, जरा आणत जा पोराला मंदिरात, आणत जा थोडं कीर्तनाला. पूर्वीचा आमचा बाप नाही जीवनात काही केलं त्यांनी करंगुईला धरून मांडवगणच्या मारुतीच्या मंदिरात पोराला घेऊन जायचा, त्याचं मस्तक टेकायला लावायचा. आजा असला ना घरामध्ये आजा, तर तो आजा नातवाच्या बोटाला धरून मंदिरात न्यायचा. आपले पोरं नेत नाही म्हणून आपल्यामध्येच हजारो जण रामाला नाव ठेवणारी आहेत. आपल्यातले 100 पोरं असे सापडतील की त्यांना राम मान्य नाही, त्यांना रामायण मान्य नाही, त्यांना कृष्ण मान्य नाही. पण एकही मुस्लिम तुम्हाला असं सापडणार नाही त्याला अल्लाह मान्य नाही. का? त्याचं एकमेव कारण आहे, मी तुमचं भांडण लावत नाही, मी कोण्या जातीचा द्वेष करत नाही, मी कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही. मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, आपला धर्म जर टिकवायचा असेल, आपली गीता, आपली ज्ञानेश्वरी, आपलं भागवत, आपलं रामायण जर पोरांना कळवायचं असेल, आपला गंध जर पोरांच्या कपाळी लावायचा असेल, आपल्या मुली जर तुम्हाला हिंदू धर्मात ठेवायच्या असतील, तर माझी विनंती आहे त्याला करंगवेला धरून मारुतीच्या मंदिरात आणत जा. हो, आता 2020 कोरोना आला होता आपल्याकडे, कोरोना. आणि कोरोनाच्या काळामध्ये IPL दुबईला झालं होतं. IPL माहिती आहे? IPL इंडियन प्रीमियर लीग आता 22 तारखेला मार्चला चालू होणार आहे. 10 संघ असतात, 50-50 कोटी, 10 कोटी रुपये, 20 कोटी रुपये देऊन खेळाडूला विकत घेतलं जातं. परदेशातले, परराज्यातले तिकडचे खेळाडू येतात आणि ती IPL खेळली जाते. सगळ्यांना माहिती आहे, भारतातली सगळ्यात मोठी लीग आहे. 2020च्या कोरोनाच्या काळात नागवडे साहेब, ती लीग गणेश महाराज दुबईला झाली होती, दुबईला. आणि दुबईला का झाली होती तर तिथं विना प्रेक्षकाचे ग्राउंड आहेत आणि तिथं ती व्यवस्था आहे म्हणून तिथं झाली होती. आणि त्या कोरोनाच्या काळात चेन्नई सुपर किंग नावाचा एक संघ आहे, त्या मद्रासच्या चेन्नईच्या संघानं, माझ्याकडे बघा, जो धोनी कॅप्टन आहे त्याचा पिवळा शर्ट असतो, त्यानं मोईन अली नावाचा एक मुस्लिम खेळाडू, पाकिस्तानचा जन्म आहे त्याचा, आणि इंग्लंड संघाकडून खेळतो, डावखोरा फलंदाज आहे, स्पिनर बॉलर आहे. ज्याला कळतंय क्रिकेटमधलं त्याला माहिती पडेल. तो मोईन अली विकत घेतला होता 7 कोटी रुपयाला, आणि 7 कोटी रुपये देऊन त्याला खेळायला बोलवलं होतं. शर्ट प्रदर्शित झाला तर शर्टावरती दंडाच्या बाजूला किंगफिशर नावाच्या बिअरच्या बाटलीची जाहिरात होती. मुस्लिम धर्माचा एक नियम आहे, तो मुलाला बालपणामध्ये शिकवला जातो. जसं आपण आपल्या पोरांना बालपणात शिकवलं पाहिजे याच्यासाठी सांगतोय. बालपणात त्यांना शिकवलं जातं, बिअरची बाटली, दारूची बाटली असलेलं शर्ट कधीच घालायचं नाही, त्याचा प्रचार करायचा नाही. ऐका, त्यांना बालपणात शिकवलं जातं हे. आणि नेमकं त्या मोईन अलीनं जो संघ स्वीकारला त्याच्यावर किंगफिशरच्या बाटलीची जाहिरात होती. त्यानं इंग्लंडमधून फोन लावला, चेन्नईवाले, एक तर शर्ट बदलावं लागेल, नाही तर मला बदलावं लागेल, कारण माझा धर्म मला ती बाटलीचं शर्ट घालायला परवानगी देत नाही. तो खेळायला आला, हे जरा धैर्यपूर्वक ऐका, खेळायला आला, तो खेळला नाही. ज्या दिवशी शर्ट बदलला
त्याच दिवशी गडी खेळ खेळला. 10 रुपयाचे पत्ते खेळणारे आमचे पोरं, पुड्या खाणारे आमचे पोरं रामाला मान्य करत नाहीत, कीर्तनाला मान्य करीत नाहीत, तुकोबारांच्या गाथ्याला मान्य करत नाहीत. तुकाराम म्हणतात तो तुकाराम, ज्ञानेश्वर म्हणतात तो. लाज वाटली पाहिजे. त्याचं कारण सांगू, आपल्या बापानं त्याला मंदिरात आणलं नाही, आपल्या बापानं त्याला वाकवलं नाही. अरे एवढा मोठाली माणसं आहेत, ती का कीर्तनात बसली? काय वेळ नाही यांना? खूप मोठाली माणसं आहेत, सामाजिक दृष्टीनं काम करणारी आहेत, मग कीर्तन बसून का ऐकतात? शिवाजी महाराजांचा बिल्ला का लावतायत? का हिंदू धर्माचा अभिमान बाळगतायत? ऐका ऐका, लहानपणामध्ये मंदिरात आली ती. आपण आपल्या पोरांना बालपणात जाग करा. अहिल्यादेवी होळकर नावाची एक माता आहे, आपल्या पोराचं चुकलं तर त्याला चौकात बांधलं. चौकात काय आई याच्या अंगावरून रथ घाला, याचा जीव घेऊन टाका, याला मारून टाका, पण असा पोरगा मला नको. या देशातली माणसं आपण आहोत. माझं विनंती आहे तुम्हाला, बालपणामध्ये लेकरांना जाग करा. सध्या सगळ्यात मोठं संकट आलंय आपल्या सगळ्यावर, मोबाईलचं संकट आलंय. आपला पोरगा मोबाईलमध्ये गेलाय. तिसरीची पोरगी मोबाईल पाहते हो, तिसरीची. अहो पाळण्यातली पोरगी गाणं लावल्याशिवाय झोपत नाही महाराज. अरे कोणत्या काळात चालले तुम्ही? जरा सावधान व्हा. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागलाय, गायक गाता गाता पाहायला लागलाय, वादक पाखवाजार मांडून पाहायला लागलाय, पेटीवाला पेटीवर मांडून पाहायला लागलाय, शूटिंगवाला शूटिंगवर मांडून पाहायला लागलाय, सिस्टीमवाला बटनावर मांडून पाहायला लागलाय. तुम्ही बसलेले कीर्तनात, अहो फार वाईट झालंय. जरा थोडं सांभाळा. 2 तास तुम्ही कीर्तनात बाजूला ठेवू शकत नाही मोबाईल? फार वाईट वाटतं महाराज. पोरं बिघडून चालली, सारखी त्याच्यातच आहे. इंस्टा स्टोरी, स्टेटस, फेसबुक, याच्या पलीकडे जीवन राहिलं नाही. कुणाला कुणाशी घेणं नाही, कुणी कुणाला बोलायला तयार नाही, कुणी कुणाला द्यायला वेळ द्यायला तयार नाही. राग नका येऊ दे, तुमचाच महाराज आहे मी. माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या पोरांसाठी जागं राहा, फार गरजेचं आहे. बालपणामध्ये बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार आहेत. तरुणपणामध्ये त्याग, तरणा भाग्यवंत. नटे हरी कीर्तनात आज 26 जानेवारी आहे. प्रत्येकाच्या याला झेंडा लागलाय. हे सर आले, त्यांच्या इथं झेंडा आहे. अरे नुसता झेंडा लावू नका, झेंड्याला बलिदान द्या, झेंड्याची आठवण काढा. आजच्या दिवशी प्रजासत्ताक दिन मिळाला आपल्याला. अरे आपण मुघलशाहीमध्ये, हो त्या स्वातंत्र्यामध्ये नव्हतो रे. इंग्रजाची 150 वर्ष सत्ता होती आपल्यावरती. अनेक शूरवीरांनी छातीवर गोळ्या झेलल्या, अनेक शूरवीरांनी आपल्यासाठी बलिदान दिलं. जरा घरी घेऊन जा. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जोखों में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. ऐकू नका बरं, नुसतं घरी घेऊन जा. सास थमती गई, लफ्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न झुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते कहा बाकफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. घरी घेऊन जा. आईच्या कुठं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. अरे भारत मातेचा अभिमान असला पाहिजे कीर्तनकाराला. अरे कीर्तनकाराची गादी जर मातीच्या आधारानं फिरत असेल तर कीर्तनकारानं देशावर बोललं पाहिजे, मातीवर बोललं पाहिजे. हो वंदे मातरम म्हटलं पाहिजे, भारत माता की जय म्हटलं पाहिजे. अरे अभिमान असला पाहिजे आपल्याला. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरानी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. भारत माता की. पाकिस्तानातले नाही ना? अय मांडवगल का पाकिस्तानातले? म्हणा ना, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. अभिमान असला पाहिजे. ज्याला नाही तो पाकिस्तानचा असेल, मग भारतातला नसेल. अभिमान असला पाहिजे ना देशाचा. कायम घरी घेऊन जा. शिकलं पाहिजे रे दादांनो. हे माझ्यासाठी बालपणात जाग व्हा, तरुणपणात त्याग करा. म्हातारे झालात आता तरी ऐका. क्षणोक्षणा हाची करावा विचार,
तरावया पार भव सिंधू भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भजन केलं पाहिजे. म्हातारपणात करा भजन करा, तरुणपणात देशाच्या मातीसाठी जगा, देवासाठी जगा, धर्मासाठी जगा, शिवरायांसारखं जगा. ऐका ऐका तुमच्याकडे बरं काय शरद राव, कालपासून दोनदा पडले ते काय करावं समजून काढून ठेवा लागतंय आता बरं का. ऐका ऐका काय 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 असं जगा जरा. मी कशासाठी सांगतो तुम्हाला हे सगळं याच्यासाठी सांगतो, सगळं याच्यासाठी शिकवतो. हे 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 जिवंतपणे करा. क्षणोक्षणाची करावा विचार. 12:15 वाजले महाराज कळलं कशासाठी. तरावया पार भव सिंधू व पुनरपी जननम पुनरपी मरणम यह संसारे खलु दुस्तारे. याच्या पलीकडे जाण्यासाठी महाराज का बरं याचा विचार करायचा. एकमेव कारण काळ येणारे काळ. ओंकार महाराज. नाशिवंत देह जाणार सके. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार सके. जय हो. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार सके. नाशिवंत देह जाणार सके. आयुष्य खात वा गायक वा. असा आवाज असला पाहिजे. विठोबार नाशिवंत देह जाणार. वा गोड गायक आहेत, वादक गोड आहे. संपूर्ण असं वाटतंय पण थांबावं लागेल. भरपूर मंडळी आलेली आहेत. सगळ्यांना 2-2 मिनिटं बोलायचं आहे. बसा 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 बसा.
बसा एक 2 मिनिट. परिवारातले येऊ द्या इकडं, परिवारातले येऊ द्या इकडं, पण बाकीचे बसा एक 10 मिनिटं फक्त. श्रद्धांजली झाल्याशिवाय उठायचं नाही बरं कुणी. एवढी मोठाली मंडळी आलेली आहेत, बोलू द्या 2-2 मिनिटं. ऐका चला झालंय. याच्यासाठी सांगतो, हाच देह मरका आहे, देह जाणार आहे. नाशिवंत देह जाणार, नुसता जाणारा नाही सकळ जाणार. बरं कुणीतरी कोरोनाच्या काळात बरं का, कुणीतरी कोरोनाच्या काळात अशी कमेंट केली होती की आमका नेता देशाला लागलेला कोरोना आहे, कुणीतरी म्हटलं होतं असं. तर त्याच्या खालच्या कमेंट मी वाचत होतो नागवडे साहेब खालच्या. तर खाली एक जणांनी फार सुंदर कमेंट लिहिली होती, काळजीच करू नका, सगळ्या प्रकारचा कोरोना देशातून जाणार. म्हणजे जो बोलतोय तोही जाणार आहे, ज्याला बोललाय तोही जाणार आहे, जो लिहितोय तोही जाणार आहे, सकळ जाणार आहेत महाराज बरं का. सारी अवघी कामे खोटी. ऐका, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, होय माती, होय माती, होय माती. क्या बात है, वाह. शरीराची माती होणार आहे महाराज. लय गर्व करू नका बरं. माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान. तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. माटी के पुतले तुझे, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले कितना गुमान है. खरंच सांगतो, गर्व करू नका. लई मी भारीन, लई मला आवाज आहे काय नाही. कोरोना येतो तर गप घरी बसावं लागतं, काही नसतं महाराज. कोण कुणाला विचारत नाही जगामध्ये. म्हणून आपण जे आहे ते मात्र आनंदानं जगा. का? आपला परमार्थ करण्याचा हेतू ठेवा, आपण दुसऱ्यासाठी जगण्याचा हेतू ठेवा. अहो कालपासून त्या मुंबईला जागा नाही. बाबा बाबा बाबा, अरे रे 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 रे, काय तुफान वादळ आहे. टी व्हीला पहा, बातमीला पहा, फेसबुकला पहा. मी काही कोणत्या जातीचा प्रेक्षक नाही बरं का, मला काही कोणाची मांडणी करायची नाही. मी ओबीसी आहे, मला काही भांडण नाही लावायचं कुण्या जातीमध्ये, आणि करू पण नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आरक्षण राहिलंय बाजूला आणि आपण आपापसात भांडायला लागलो. आपापसातलं भांडण चांगलं नाही बरं. बोलावं लागेल ना कुणाला तरी महाराज, हे आपापसात भांडू नका. माळ्यानीच काय मराठ्याशी, ब्राह्मणांनीच काय मराठ्याशी, कसं चालेल असं महाराज. अरे तानाजी जर म्हटलं नसता राजा मी जातो आधी लगीन कोंडाण्याचं करतो, स्वराज्य टिकलं असतं का? शिवानावी म्हणला असता राजा तुमचे कपडे घालून मी जात नाही तर स्वराज्य टिकलं असतं का? अरे बाजीप्रभू म्हणला असता राजा मी नाही लढत तिथं खिंडीमध्ये तर जमलं असतं का? अरे मदारी मेहतर म्हणला असता राजा मी नाही थांबत तिथं आग्र्यामध्ये जमलं असतं का? अरे माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, मुसलमान काय, मातंग काय, सगळ्याची गरज रे आम्हाला. सगळ्या समाजाने एका मंदिरात असलं पाहिजे. त्याच्यात वारकरी संप्रदायातल्या माणसानं तर या गोष्टीवर बोलायचंच नाही महाराज. वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारानं बोलायचंच नाही महाराज. वारकरी संप्रदाय बघा, कधीतरी अभ्यास करा. माझ्या ज्ञानेश्वर महाराज गेलते पंढरीला, तर पायरीवर बसले होते कबीर महाराज, पायरीवर बसले होते चोखोबाराय, पायरीवर बसली होती जनाबाई, पायरीवर बसली होती कानोपात्रा. अरे ज्या कानोपात्रेला जात माहिती नाही, बापच माहिती नाही, जी जनाबाई मायबापाला सोडून आलेली आहे, हो जे चोखोबार आहे ते मातंग समाजाचे, कबीर महाराज मुस्लिम समाजाचे. या 4 संताला बरोबर घेतलं, कीर्तनात उभं केलं नागवडे साहेब कीर्तनात, आणि टाळ दिले त्यांच्या गळ्यात. आणि मग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग नामदेव, कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला. कीर्तनात रंग कधी भरतो? सुनील बुवा सारखा गायक लागतो. कीर्तनात रंग कधी भरतो? ओंकार महाराज जगताप सारखा आवाजाचा बादशाह लागतो. कीर्तनात रंग कधी भरतो? कैलास महाराजासारखा हृदयाला लागणारा आवाज लागतो. कीर्तन कधी रंगतं? ऋषी महाराज सारखा इंद्रासारखा वाजवणारा लागतो. असा मस्त कीर्तनाला 12:30 वाजले, संपूर्ण वाटतंय 2च चरण झालीत, अजून 2 राहिली. आता पुन्हा होत राहतील कीर्तन, वेळ कमी आहे याच्यासाठी सांगतो. असं कीर्तन रंगलं गड्या. देव कीर्तनात नाचायला लागलाय. नाचणाऱ्या देवाला ज्ञानोबाराय चाल म्हणतात, नामदेवराय कीर्तन करतात. कोण कोणत्या जातीचा आहे? कबीर, मोमीन, लतिफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. अहो नव्हे नव्हे अवघा रंग एक जा.
रंगी रंगला रे रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रंगी रंगला रे रंगी रंगला रंगी रंगला रे रंगी रंगला रंगी रंगला रे रंगी रंगी रंगला. इतक्या गोड चाली एवढे गोड प्रमाण म्हणे चोख्याची महारी. अहो मातंग समाजाचा अभंग आहे हा. इथं जाती भेद नाही हो, इथं जाती भेद नाही महाराज. या गादीवर इथं जात मानली जात नाही. वैष्णवांची याती मानितो अधम. इथं जात मानली जात नाही. इथं त्याचा विचार करू नका. मी सांगतो याच्यासाठी, तुम्ही ज्या दिवशी त्याग करता ना, त्याग, ज्या दिवशी लोक तुमच्या पाठीमागे येतात, ज्या दिवशी तुम्ही एखादं ध्येय धरून चालता, लोक तुमच्या पाठीमागे येतात. शिवाजी महाराज बना, शंभूबाळ बना, ज्ञानोबाराय बना, तुकोबाराय बना, केवट बना, किती कथा सांगितल्या हो. जाणारे महाराज हे एक दिवस मरणारे. कधी काळ येईल सांगता येत नाही बुवा. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है, क्या भरोसा है. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है, क्या भरोसा है का. ज्या प्रकाश आबाची गरज आहे देव येतून त्यांना घेऊन जातो. ज्या संतांची गरज आहे, कमी आयुष्य मिळतं देव घेऊन जातो. मरावं लागतं रे नाशिवंत देह जाणार, सकळही जाणार, मग काय करावं. संत समागमे धरावी आवडी. ज्ञानेश्वरीची आवड धरा, गाथ्याची आवड धरा, भागवताची आवड धरा. कोणत्या साधूच्या नादी लागू नका, कुणाचा बिल्ला खिशाला लावू नका, कुणाचे सेवक होऊ नका, कुणाचे दास होऊ नका. पाया पडून विनंती करतो, तुकोबारांचा गाथा घरात आणा. तुकोबारांच्या अभंगातला एक गाथ्यातला एक अभंग रोज वाचा. ते संत समागमाची आवड आहे. ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या रोज वाचा. ओम नमोजी आद्यापासून सुरू करा. कोणत्या संतांच्या भानगडी तुम्हारायची तुम्हाला गरज नाही. फक्त ओव्याहून असे अक्षर, अक्षर फिरवा अक्षर. अरे बोट फिरवा बोट. ज्ञान देईल ज्ञानेश्वरी तुम्हाला. जगात तुम्हाला संत बनवेल. जगात कसं जगावं, कुणाशी कसं बोलावं सगळं शिकवतात तो ग्रंथ महाराज. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे लोकेच्या व्यवहारे नका डोळे धुरे. डोळ्यामध्ये धूर गेलाय तुमच्या, तो एकदा धूर बाहेर काढला की तुम्हाला समजेल संधीचं सोनं करायचंय. केवटासारखी रामचंद्राची पाय धुवायचे, भरतासारखी गादी नेऊन द्यायची. किती कथा मी तुम्हाला 2 तासात सांगितल्या. एवढंच करा, क्षणोक्षणा हाची करावा विचार. ज्ञानेश्वर महावली, पुढे एकदा जे परिवारातले त्यांचे नाना आहे, ही सगळी मुलं आहेत, त्या सगळ्यांनी इथे येऊन थांबा. हे सगळ्यांनी फुलं फेकण्यापेक्षा त्यांच्या परिवारातल्या लोकांनी टाकू द्या. आणि आपण कीर्तन झाल्यावर इथं येऊन टाकू का. कुणाच्या तरी पायाखाली जातात, कुणीतरी त्याला तुडवतं. म्हणून मी नियम केलाय, आपण जे सगळे उभे आहात ना परिवारातली मंडळी, 5 मिनिटं जे आबा आहे आतात ना, 1 मिनिट थांब, गडबड करू नका. हे जे प्रकाश आबा आहेत, हे आज आपल्यातून 1 वर्षापूर्वी निघून गेले. कैलास महाराज फार गोड व्यक्तिमत्व होतं. मगाशी ते नानासाहेब मला सांगत होते की आमचे वडील लवकर गेले, आणि वडील गेल्यानंतर आमच्या सगळ्या कुटुंबाचा बाप झाला तो म्हणजे हा प्रकाश आबा. सगळ्या कुटुंबाचा बाप झाला, सगळ्याला सांभाळलं. एक सांगू, आमच्या संप्रदायाचे बाप ज्ञानेश्वर महाराज आहेत बरं का. आमच्या संप्रदायाचे वडील कोण आहेत मी प्रमाण सांगतो तुम्हाला. टंग नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. बाप, आमचे संत बाप कुणाला म्हणतात? माऊलीला. का? सगळ्यांना सांभाळलं त्यांनी, सगळ्यांचे अभंग घेतले. मातंग काय, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, कोण जो आला, रेडा काय, भिंत काय, दगड काय, आमच्यासारखी शिकायला गेलेली काय, सगळ्याला शरदराव एका मांदियाळीत आणलं. म्हणून आम्ही बाप म्हणतो ज्ञानोबारायांना.
तसं या सगळ्या परिवाराला, या भोईटे परिवाराला या आबानं सांभाळलं. खूप कष्टातून संसार केला. पुतण्यालाही तेवढंच प्रेम दिलं जेवढं मुलांना आहे. एक विचाराची घरं निर्माण काय असतं बघा, एका घरात एका विचाराची लोक तयार व्हायला बाप तेवढा शुद्ध लागतो, मन तेवढं क्वालिटीचं लागतं, तेवढं प्रकाशमय मन लागतं, कुणाबद्दल जळणारं मन लागत नाही त्याला. असा शुद्ध बाप असतो बरं का. पण एकदा बाप निघून गेला की बाप करी जोडी लेकुराची आपुली कुरवंडी वाळवणी गो एकाएकी केला निराशेचा एकाएकी केला निराशेचा बापे महाराज. बाप गेला ना एकदा, ज्याचा बाप गेला त्याला विचारा. पाठीचा कणा एकदा खराब झाला शरीर खराब होतं, तसं कणारूपी बाप घरातला निघून गेला. या पोरी रडतायत बघा, या त्यांच्या मुली, त्यांच्या नातवंड, त्यांच्या बहिणी, सगळ्यांना डोळ्याला अश्रूच्या धारा येतात. 2 तास मी बाप सांगू शकतो तुम्हाला, बापावरल्या कविता सांगू शकतो, बापाच्या कथा सांगू शकतो. पण मी जर खरंच सांगायला गेलो ना तर तुम्हाला अंतकरणाला खूप रडू येईल महाराज. मी रोज कीर्तनात बाप सांगतो. तुम्ही यूट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका, माझी 200 कीर्तन आहेत. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, रोज असं गाव नाही तालुका नाही तिथं माझं कीर्तन झालं नाही. पण रोजची कीर्तनं करताना सांगतो गड्या, मायबाप निघून गेल्यावर नका गड्या खर्च करू, मायबाप निघून गेल्यावर नका गड्या कुठं काही व्यर्थ पैसे घालू. हो सगळे चांगले ऐकणारी आहेत ना, हे अक्रूर महाराजाचं वाक्य घरी घेऊन जा. अरे पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा मांडवगणकर तुम्हाला कधी होणार नाहीत, काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाहीत. माझं ऐका, पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मात्र रोज मिळेल. काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा मारल्यावर जे पुण्य मिळतं ते पण रोज मिळेल. कधी मिळतं महाराज? ओवी ऐका, ओवी कोणत्या कविता या ओवीची बरोबरी करणार नाही, कोणता एखादा कादंबरीवाला या ओवीची बरोबरी करणार नाही. ही संतांची ओवी आहे. संत म्हणतात 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता माता पित्यासी, इतके पुण्य होय. जिवंत असणाऱ्या माय बापाच्या पायाला तुमचं दिवसातून एकदा मस्तक लागलं हो, एवढ्या पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य तुमच्या पदरात पडलं. माय बापे हो केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, कुंडलिके हो काय केले, कुंडलिके हो काय केले. काय केले पुंडलिकानं? परब्रह्म उभे ठेले रे. विश्वाचा मालक उभा केलाय, उभा हो. विश्वाचा मालक जर एका 2 पायावरती उभा करण्याची ताकद पुंडलिकामध्ये आई वडिलांच्या सेवेनं येते, तर आपण आपल्या आई वडिलांना सांभाळा हो. हे बाप निघून गेला प्रकाश आबा नावाचा. मंदिरामध्ये गावात 1 लाख रुपये त्यांनी वर्गणी दिली होती. या वागेश्वर दिंडीचे विश्वस्त होते, पायीवारी करायचे, सामाजिक दृष्टीनं जगले, घरासाठी जगले, गावासाठी जगले. आणि म्हणून तर आज एवढा समाज बघा. माणसाची श्रीमंती कधी ओळखली जाते? काय माणसं आहेत महाराज ही, एवढी माणसं बसायला जागा नाही रे. 2 तासापासून उभी आहेत रे हो. मातब्बर आहेत रे, राजकारणातली आहेत, समाजकारणातली आहेत, कोणासाठी जगणारी आहेत, प्रत्येक क्षेत्रातली मान्यवर. इथं एका हुनी बळी रे ही सगळी माणसं. काय बसली 2 तासापासून, 8-12 वाजलेत. काय त्या आवाज, काय त्या चाली, काय ते कैलास महाराज, ओंकार महाराज, काय ते केवटाच्या कथा, काय त्या संतांच्या अभंग. एवढं 2-2.5 तास कीर्तन होतंय. का होतंय? हा प्रकाश आबा तेवढा शुद्ध जगलेला आहे, समाजासाठी जगलाय, घरासाठी जगलाय हो. गावचे लोक जोडत गेला, मित्र जोडत गेले, सखे जोडत गेले. आणि गेल्या वर्षी दुःखद अंतकरणानं आपल्यातून ते निघून गेले. 1 वर्षभर त्यांच्यासाठी आपण कृतज्ञता प्रगट केली. आणि आता आमचा बाप कीर्तनाद्वारे, तुकोबारांच्या अभंगाद्वारे, नामस्मरणाद्वारे देवाच्या पायाजवळ जावा या हेतून हे कीर्तन असेल. तर कुणाची काही बोलून श्रद्धांजली जात नाही. का जात नाही? तेवढं वाचिक तप आपलं नाही. आपण दारू पितो, आपण मटण खातो, आपण खोटं बोलतो. महाराज खोटं बोलायला लागला लोकांचं काय? आपण खोटं बोलतो, या गावात येतं त्या गावात सांगतो, परिणामे आपल्या वाणीमध्ये तप राहत नाही. मग तपश्चर्या कशाची आहे? श्रद्धांजली काय दिली पाहिजे? एक वाक्य सांगतो, सगळ्यांनी 2 हात वर करा. ज्याला वाटतं मला आबाला श्रद्धांजली द्यायची, आणि ज्याला वाटतं माझाही उद्धार होईल, बघा करा हरिभक्ती परलोकी. काय सुंदर महाराज आहे हो. करा करा. गणेश महाराज काय समाज जमलाय, वा वा. इकडची मंडळी
मंडळी सगळ्यांनी हात वर करा. ज्याचा आबावर प्रेम आहे, हो ज्याला नाही ला जास्त उंच करता येतं अर्धाले करा पण करा, आणि सगळ्यांनी करा. ज्याचा हात वर आहे त्यानं करा. ऐका, रामचंद्राचं मंदिर झालं, गावागावात अयोध्या झाली. आता रामचंद्राचा इतिहास घराघरामध्ये गेला पाहिजे. भरत शिकला पाहिजे, लखन शिकला पाहिजे, हो केवट शिकला पाहिजे, शबरी शिकली पाहिजे, जटायू शिकला पाहिजे. मग रामायण जर घराघरात जायचंय तर हात वर करून सगळ्यांनी माझ्या माग म्हणा गड्या आता, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, कौशल्या के राजा राम, कौशल्या के राजा राम, जी के राजा राम, हनुमान जी के राजा राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री रामचंद्र भगवान की जय, बलि हनुमान की जय, ईश्वर भगवान की जय, महाराज की जय, भाई सब संतन की जय. शंखवादन, आवाज, पखावज या सगळ्या लावणी मृदंगामधून आज आबांना देवाच्या पायाजवळ आपण जागा दिली. आबा आपल्यातून निघून गेले. आम्ही आता जय विठ्ठल घेणार. अभंग म्हणताना तुम्ही सगळे परिवारातले उभे राहा. अभंग झाल्याबरोबर पुष्पवृष्टी करा, पुंडलिक वरदे झाल्यावर, आणि 5 मिनिटामध्ये श्रद्धांजली झाली की मगच उठा. कृपया एवढा चांगला कार्यक्रम, त्याला काही दिष्ट लावू नका. कोणीही कृपया 10 मिनिटं हलू नका, एवढीच विनंती बरं का. विठ्ठल जय जय, आम्ही जातो तुम्ही कृपा विनंती झाला उभा श्रीरंग बोलावी अंतकाळी विठू आम्हासी पावडी सहित झाला झाला उभा पांडुरंग श्रीरंग भगवान की जय. आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा ज्ञान जगे अवतार नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा बोले विश्व ब्रह्मांडे रामनाथ जगनी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरू रामा